नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या 5 मिनिट इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत 581 पासून तर 660 पर्यंत असे 80 वाक्य बघणार आहोत आणि हे वाक्य कोणत्या वाक्यांच्या संदर्भात असणार आहेत तर मित्रांनो कॅनच्या संदर्भात कॅनचे वाक्य असणार आहेत। म्हणजे कोणीतरी काहीतरी करू शकतो, कोणीतरी काहीतरी नाही करू शकत आणि कोणीतरी काहीतरी करू शकतो का, ह्या प्रकारचे वाक्य आपण बघणार आहोत। आणि जवळपास आपण 25 ते 30 क्रियापद याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि येणारे सर्व कर्ता जे आहेत वाक्यामध्ये येणारे ते पण घेण्याचा प्रयत्न केलाय। तर बघूया आपण, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही शकतो, शकला, शकतो, शकते, शकतात ह्या पद्धतीचे जे वाक्य बोलतो आपण त्यांचा नक्की तुमचा आजच्या भागामध्ये सराव होणार आहे। तर पहिलं वाक्य आहे आय कॅन ॲक्सेप्ट, मी स्वीकार करू शकतो। मी स्वीकारू नाही शकत म्हणजे मी स्वीकार नाही करू शकत। तर हे वाक्य आपण लिहिणार आहेत आय कॅन नॉट ॲक्सेप्ट। आय कॅन नॉट ॲक्सेप्ट। इथं आपण आय कांट ॲक्सेप्ट असं पण म्हणू शकतो। कॅन नॉटचा आपण शॉर्ट फॉर्म आय कांट ॲक्सेप्ट असं पण म्हणू शकतो। मी स्वीकार करू शकतो का, तर आपण नेहमीप्रमाणे आपण 3 प्रकारच्या वाक्यांमध्ये घेणार आहेत, नॉर्मल, निगेटिव्ह आणि वर्बल। तर आता कॅन आणि आय यांची अदलाबदल करायची आहे। कॅनच्या जागी आय घ्यायचा आहे, आयच्या जागी कॅन घ्यायचा आहे। सो कॅन आय ॲक्सेप्ट, हा झाला तुमचा प्रश्न। कॅन आय ॲक्सेप्ट, मी स्वीकारू शकतो का। तर पुढचं वाक्य बघूया लगेच। आम्ही आरोप करू शकतो, वी कॅन ॲक्यूज। ॲक्यूज म्हणजे आरोप, हे दुसरं वर्ब आहे। मगाच्या वाक्यामध्ये ॲक्सेप्ट हे वर्ब होतं, इथं ॲक्यूज म्हणजे एखाद्यावर आरोप करणे। तर या ठिकाणी आम्ही आरोप नाही करू शकत, वी कॅन नॉट ॲक्यूज। वी कॅन नॉट ॲक्यूज, वी कॅन नॉट ॲक्यूज या पद्धतीने। आम्ही आरोप करू शकतो का, इथं कॅन वी ॲक्यूज, हे सुद्धा मित्रांनो कॅन वी ॲक्यूज। आम्ही त्यांच्यावर आरोप नाही करू शकत, वी कॅन नॉट ॲक्यूज ऑन देम। तर त्यांच्यावर ऑन देम असं वापरावं लागेल। त्याच्यानंतर पुढचं वाक्य बघूया। त्याच्यानंतर आपण पुढचं वाक्य घेऊया, तुम्ही त्याला परवानगी देऊ शकता। यू कॅन अलाव हिम। अलाव म्हणजे परवानगी देणे, हे तिसरं वर्ब आहे आणि या ठिकाणी कर्ता पण आपण बदललेला आहे तुम्ही। तुम्हीसाठी यू घ्यायचा असतो आणि यू साठी टू साठी सुद्धा यूज घ्यायचा असतो। तर तुम्ही त्याला परवानगी देऊ शकता, तुम्ही त्याला परवानगी नाही देऊ शकत। तर हे वाक्य आपण यू कॅनॉट अलाव हिम असं म्हणू शकतो। यू कॅन नॉट अलाव हिम, फक्त नाहीसाठी आपल्याला नॉट टाकायचं आहे। तुम्ही त्याला परवानगी देऊ शकता का, या ठिकाणी पुन्हा तेच वाक्य आहे पण प्रश्नामध्ये आहे। तर कॅनने सुरुवात होणार आहे। कॅन यू अलाव हिम, कॅन यू अलाव हिम आणि प्रश्नचिन्ह। त्याच्यानंतर पुढचं वाक्य, ते मला उत्तर देऊ शकतात, दे कॅन आन्सर मी। दे कॅन आन्सर मी। बघा, शकतात साठी आपण कॅन वापरतोय, आता नाही शकत साठी आपल्याला कॅन नॉट घ्यायचं आहे। सो ते मला उत्तर नाही देऊ शकत, यालाच आपण कॅनच्या नंतर नॉट टाकायचं आहे। सेम वाक्य, दे कॅन नॉट आन्सर मी। दे कॅन नॉट आन्सर मी, दे कॅन नॉट आन्सर मी। हे तुम्ही परत परत म्हणायचा प्रयत्न करायचा आहे, परत परत उच्चार करायचा आहे, जेणेकरून इंग्लिश बोलण्याचा आपला सराव होईल। ते मला उत्तर देऊ शकतात का, बघा, कॅन दे आन्सर मी, कॅन दे आन्सर मी, कॅन दे आन्सर मी। तर मित्रांनो बघितलं आपण, प्रश्न जेव्हा आपण करतोय त्यावेळेला आपल्याला कॅन सुरुवातीला घ्यायचा आहे, मग करता घ्यायचा आहे। नाहीतर दे कॅन आन्सर मी हे जे वाक्य होईल हे नॉर्मल स्टेटमेंट होईल। ठीक आहे, आता हा झाला प्रश्न इथं। त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे, तो काही पण विचारू शकतो। ही कॅन आस्क एनिथिंग।
इथं आस्क हे क्रियापद आहे, विचारणे. काही पण साठी एनिथिंग आहे. आता करता आहे ही, तो काही पण नाही विचारू शकत. सो याला आपण कॅनच्या नंतर फक्त नॉट टाकून या वाक्याची प्रॅक्टिस करायची आहे. एकदम सोपं आहे. ही कॅन नॉट आस्क एनिथिंग. तो काही पण नाही विचारू शकत. सो ही कॅन नॉट आस्क एनिथिंग. आता त्याच वाक्याचा प्रश्न आहे, तो काही पण विचारू शकतो का? तर प्रश्न असेल तर आपल्याला कॅन पुढेच घ्यायचं आहे. सो कॅन ही आस्क, तो विचारू शकतो का? कॅन ही आस्क, तो काही पण विचारू शकतो का? कॅन ही आस्क एनिथिंग. कॅन ही आस्क एनिथिंग आणि या ठिकाणी प्रश्नचिन्ह. पुढचं वाक्य आहे, ती हजर राहू शकते. शी कॅन अटेंड. शी कॅन अटेंड, ती हजर राहू शकते. ती हजर नाही राहू शकत. मित्रांनो, तुम्हाला कळलं असेल सिक्वेन्स. शी कॅन नॉट अटेंड. ती मीटिंगला नाही हजर राहू शकत. शी कॅन नॉट अटेंड मीटिंग. ती हजर राहू शकते का? कॅन शी अटेंड. कॅन शी अटेंड. ती उद्या हजर राहू शकते का? कॅन शी अटेंड टुमारो. पुढचं वाक्य मित्रांनो, पाणी उकळू शकते. पुढचं वाक्य आहे, पाणी उकळू शकते. वॉटर कॅन बॉईल. तर पाणी उकळू नाही शकत. वॉटर कॅन नॉट बॉईल. वॉटर कॅन नॉट बॉईल. आता पाणी तर उकळू शकतं, परंतु आपण वाक्य असं लिहिले की पाणी नाही उकळू शकत. म्हणजे जर आपण उकळवायला ठेवलंच नाही, गॅसच नाही पेटवला, तर पाणी नाही उकळू शकत या अर्थाने आहे मित्रांनो. कारण पाणी उकळू शकते आपण जर उकळवलं तर. ठीक आहे, परंतु आपल्याला वाक्य, कोणतंही वाक्य आपल्याला कधीही बोलण्याचा प्रसंग येऊ शकतो, म्हणून आपण उलटे सुलटे वाक्य घेत राहतो. पाणी उकळू शकते का? कॅन वॉटर बॉईल. आपला उद्देश फक्त बोलण्याचा आहे मित्रांनो. कॅन वॉटर बॉईल. बघा, हा प्रश्न अगदी बरोबर आहे. पाणी उकळू शकते का? कॅन वॉटर बॉईल. कॅन पुढे घ्यायचा तर प्रश्न होईल, नॉट घेतला तर निगेटिव्ह, आणि फक्त सब्जेक्ट नंतर कॅन आणि त्या ठिकाणी व्हर्ब घेतलं तर हा फॉर्म्युला एकदम सोपा आहे मित्रांनो. सब्जेक्ट आहे प्लस कॅन आहे प्लस V1 आहे प्लस ऑब्जेक्ट, असा हा फॉर्म्युला आहे. म्हणजे एखादी क्रिया आपण करू शकतो, करू शकते असं म्हणायचं असेल तर. चला पुढचं वाक्य बघूया. अजय कॉल करू शकतो. कॉल करण्यासाठी आपण मोबाईलवर, फोनवर कॉल करतो, त्याला पण कॉल करतो असं म्हणतो. आणि हाक मारण्यासाठी पण कॉल म्हणतो आपण, की अजय हाक मारू शकतो. सो अजय कॅन कॉल. अजय हाक नाही मारू शकत, याला आपण अजय कॅन नॉट कॉल असं म्हणूया. अजय कॅन नॉट कॉल किंवा अजय कांट कॉल. अजय कॅन नॉट कॉल, तर तो का नाही कॉल करू शकत? कारण तो त्याच्याशी बोलत नसेल, तिच्याशी बोलत नसेल, म्हणून तो कॉल नाही करू शकत. काहीतरी भांडण पण झालं असेल, म्हणून आपण म्हणतो अजय कॅन नॉट कॉल. किंवा अजयकडे बॅलन्स नाही आहे, तर अजय कॅन नॉट कॉल, नाही का? अजय हाक मारू शकतो का? इथं आपण हाक मारू घेतले. सो कॅन अजय कॉल. कॅन अजय कॉल. बघा मित्रांनो, आपल्याला इंग्लिश बोलत असताना फक्त वाक्य नाही जमलं पाहिजे, तर इमॅजिनेशन पॉवर पण असायला पाहिजे आपल्याकडे. आपण पटापट असे विचार, पटापट असे चित्र समोर आणले पाहिजेत. आता अजय म्हटलं तर कुठला तरी एक व्यक्ती किंवा मुलगा आपल्या समोर आला पाहिजे आणि तसं चित्र निर्माण झालं पाहिजे. हे इमॅजिनेशन आपल्याला जेवढं फास्ट येईल तेवढं आपण लवकर बोलू. तर बघा, मी परिस्थिती बदलू शकतो. आय कॅन चेंज द सिच्युएशन. आता या ठिकाणी चेंज हे क्रियापद आहे, आय हे कर्ता आहे आणि कॅनचा वापर आपण इथं केलेला आय नंतर. आणि परिस्थिती म्हणजे द सिच्युएशन, विशिष्ट परिस्थिती कुठली तरी. जसं की मला बोलता येत नाहीये, तर ही परिस्थिती मी बदलू शकतो. बघा, माझ्यासमोर कुठलंही चित्र निर्माण होतंय, मी परिस्थिती नाही बदलू शकत. याला आपण म्हणूया आय कॅन नॉट चेंज. आय कॅन नॉट
change the situation. I cannot change the situation. I cannot change the situation. मी परिस्थिती बदलू शकतो का? Can I change the situation? Can I change? Can I change? बघा, मी बदलू शकतो का? मी परिस्थिती बदलू शकतो का? मग पुढचे अदर वर्ड्स लावायचे. Can I change the situation? त्याच्यानंतर पुढचं वाक्य बघूया. आपण झाडावर चढू शकतो. We can climb a tree. आपण झाडावर नाही चढू शकत. हे वाक्य कसं होईल? We cannot climb a tree. We cannot climb a tree म्हणजे झाडावर चढणे. We cannot climb a tree. आपण झाडावर चढू शकतो का? बघा मित्रांनो, तुम्हाला आता प्रश्न जमत असेल. हे पहिलं वाक्य जे आहे नॉर्मल स्टेटमेंट. कॅन वी क्लाइंब अ ट्री. कॅन वी क्लाइंब अ ट्री. कॅन वी क्लाइंब अ ट्री. बघा मित्रांनो, मी लिहिता लिहिता 3-4 वेळेस बोलतोय. असं आपल्याला बोलावं लागेलच. बोलल्याशिवाय बोलण्याचा आपल्याला चांगला सराव होणार नाही. पुढचं वाक्य आहे तू गोळा करू शकतो. जमा करणे, गोळा करणे याला आपण कलेक्ट म्हणतो. यू कॅन कलेक्ट. तू गोळा नाही करू शकत. हे वाक्य आपण कसं म्हणणार? यू कॅन नॉट कलेक्ट. यू कॅन नॉट कलेक्ट. तू पैसे गोळा करू शकतो. यू कॅन कलेक्ट मनी. या पद्धतीने. तू गोळा करू शकतो का? इथं कॅन येईल पुढे. कॅन यू कलेक्ट. कॅन यू कलेक्ट. ते खात्री करू शकतात. दे कॅन कन्फर्म. खात्री करण्यासाठी कन्फर्म. बघा, खात्री करणे एकच वर्ब आहे, कन्फर्म. सो दे कॅन कन्फर्म. शकतात साठी आपण कॅन घेतोय, ते साठी दे घेतोय. ते खात्री नाही करू शकत. दे कॅन नॉट. दे कॅन नॉट कन्फर्म. ते खात्री करू शकतात का? कॅन दे कन्फर्म. कॅन दे कन्फर्म. कॅन दे कन्फर्म. तू तुझे काम चालू ठेवू शकते. यू कॅन कंटिन्यू युअर वर्क. या ठिकाणी चालू ठेवण्यासाठी कंटिन्यू हे वर्ब घेतलेलं आहे. करता आहे तू म्हणजे यू. तू तुझे काम नाही चालू ठेवू शकत. यू कॅन नॉट. यू कॅन नॉट कंटिन्यू युअर वर्क. तू तिचे काम नाही चालू ठेवू शकत. यू कॅन नॉट कंटिन्यू हर वर्क. तू आमचे काम नाही चालू ठेवू शकत. यू कॅन नॉट कंटिन्यू आवर वर्क. तू तुझे काम चालू ठेवू शकते का? कॅन यू कंटिन्यू युअर वर्क. कॅन यू कंटिन्यू युअर वर्क. तू तुझे भाषण चालू ठेवू शकते का? कॅन यू कंटिन्यू युअर स्पीच. तू तुझा मोबाईल चालू ठेवू शकते का? कॅन यू कंटिन्यू युअर मोबाईल. असं म्हणता येईल का मित्रांनो? तर त्याच्यासाठी आपल्याला स्विच ऑन म्हणावं लागेल. म्हणजे स्विच ऑफ करून ठेवू नको, तर तुझा मोबाईल चालू ठेवू शकते का? म्हणजे मी फोन करू शकेल. सो कॅन यू स्विच ऑन युअर मोबाईल. तर या ठिकाणी चालू ठेवणे म्हणजे एखादी बंद वस्तू चालू ठेवणे असं नाहीये. तर कंटिन्यू म्हणजे काय? कंटिन्यू म्हणजे एखादं काम चालू ठेवणे, एखादी क्रिया चालू ठेवणे. तर या ठिकाणी जसं आपण काम घेतलेलं आहे. तर त्याच्यानंतर तो स्वयंपाक करू शकतो. ही कॅन कुक. पुढचे निगेटिव्ह आणि वर्बल वाक्य आहे. तर तो स्वयंपाक नाही करू शकत. ही कॅन नॉट कुक.
ही कॅन नॉट कुक. तो स्वयंपाक करू शकतो का? कॅन ही कुक. कॅन ही कुक. पण हा झाला नॉर्मल स्टेटमेंटचं ही कॅन कुकचं कॅन ही कुक झाले मित्रांनो. इथं आपल्याला ही कॅन नॉट कुकचा पण प्रश्न होईल. कांट ही कुक, कॅन नॉट ही कुक असं पण म्हणू शकतो आपण. तिथं शॉर्टमध्ये कांट ही कुक असं जर म्हटलं की तो स्वयंपाक नाही करू शकत का, असं कांट ही कुक हे पण बरोबर आहे. तर निगेटिव्ह प्रश्न पण आपल्याला कधी कधी बोलावा लागतो. पुढचं वाक्य मित्रांनो, ती सुरक्षितपणे रस्ता ओलांडू शकते. शी कॅन क्रॉस द रोड सेफली. क्रॉस म्हणजेच या ठिकाणी रस्ता ओलांडणे हे व्हर्ब आहे. त्याच्यानंतर शी हा कर्ता आहे. ती सुरक्षितपणे रस्ता नाही ओलांडू शकत. शी कॅनॉट क्रॉस द रोड सेफली. शी कॅनॉट क्रॉस द रोड सेफली. ती सुरक्षितपणे रस्ता ओलांडू शकते का? कॅन शी क्रॉस द रोड. कॅन शी क्रॉस द रोड. ती रस्ता ओलांडू शकते का एवढं आहे. कॅन शी क्रॉस द रोड सेफली. ती तुझ्यासह रस्ता ओलांडू शकते का? कॅन शी क्रॉस द रोड विथ यू. अजय तुला फसवू शकतो. पुढचं वाक्य आहे. तर मित्रांनो, एखाद्याला फसवणे म्हणजे डिसीव हे एक व्हर्ब आहे. अजय या वाक्यामध्ये कर्ता आहे. अजय तुला फसवू शकतो का? अजय तुला फसवू शकतो. अजय कॅन डिसीव यू. पुढचं आहे, अजय तुला नाही फसवू शकत. अजय कॅनॉट डिसीव यू. अजय कॅनॉट डिसीव यू. डिसीव म्हणजे फसवणे. अजय कॅन नॉट डिसीव यू. अजय तुला नाही फसवू शकत. अजय तुला फसवू शकतो का? कॅन सुरुवातीला येणार. कॅन अजय डिसीव यू. अजय तुला देऊ शकतो का? कॅन अजय गिव्ह यू. अजय तुला बोलवू शकतो का? कॅन अजय कॉल यू. अजय तुला आमंत्रण देऊ शकतो का? कॅन अजय इन्व्हाइट यू. तर ह्या पद्धतीने मित्रांनो कॅन पासून आपण असे वाक्य बनवू शकतो. तर या ठिकाणी मी नाही ठरवू शकत. इथं आपण नॉटचं वाक्य पहिले घेतलेले आहे. तर आपण पहिले निगेटिव्ह न घेता हे घेऊया. मी ठरवू शकतो. आय कॅन डिसाईड. ठरवण्यासाठी आपण डिसाईड हे वर्ब घेतो. आय कॅन डिसाईड. लगेच नॉट टाकल्याचं वाक्य आय कॅन नॉट डिसाईड. आय कॅन नॉट डिसाईड. मी ठरवू शकतो का? कॅन आय डिसाईड. कॅन आय डिसाईड. आणि या ठिकाणी प्रश्न. मी तारीख ठरवू शकतो का? कॅन आय डिसाईड द डेट. मी कार्यक्रमाची तारीख ठरवू शकतो का? कॅन आय डिसाईड द डेट ऑफ प्रोग्राम. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला अदर वर्ड टाकत जायचं आहे आणि अजून लांबलचक वाक्य म्हणत जायचं आहे. परंतु सुरुवातीची प्रॅक्टिस आपल्याला कॅन प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब हा आहे. कॅन प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब हा जो फॉर्म्युला आहे याच्याने आपण प्रश्न विचारू शकतो. चला पुढचं वाक्य बघूया. जसं की या ठिकाणी सब्जेक्ट चेंज होत राहतो. ती ठरवू शकते का? कॅन शी डिसाईड. तू ठरवू शकतो का? कॅन यू डिसाईड. आम्ही ठरवू शकतो का? कॅन वी डिसाईड. या ठिकाणी हा जो सब्जेक्ट आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला आय, वी, यू, दे, ही, शी, इट आणि एखाद्याचं नाव जसं की आपण अजय. कॅन अजय डिसाईड. अजय ठरवू शकतो का? या ठिकाणी हे सर्व हे जे वाक्यामध्ये येणारे कर्ता आहे हे आपण वापरू शकतो.
चला तर पुढचं वाक्य आहे, भारत पाकिस्तानचा पराभव करू शकतो. तर पराभव करण्यासाठी, एखाद्याचा पराभव करण्यासाठी डिफीट हे वर्ब आहे. सो इंडिया कॅन डिफीट पाकिस्तान. तर या ठिकाणी पाकिस्तान भारताचा पराभव नाही करू शकत. बघा आता या ठिकाणी इंडिया हा कर्ता आहे, सो या ठिकाणी पाकिस्तान कर्ता आहे. सो पाकिस्तान कॅन नॉट डिफीट पाकिस्तान कॅन नॉट डिफीट इंडिया. पाकिस्तान कॅन नॉट डिफीट इंडिया. भारत पाकिस्तानचा पराभव करू शकतो का? हो, बिलकुल करू शकतो. सो या ठिकाणी आपल्याला कॅन घ्यायचं आहे. कॅन नंतर सब्जेक्ट. आता इथं सब्जेक्ट पाकिस्तान आहे की भारत आहे हे कसं ओळखायचं वाक्यामधला? तर क्रिया कोण करणार आहे? भारत. म्हणजे पराभव करण्याचं काम कोण करणार आहे? भारत पाकिस्तानचा पराभव करू शकतो का? कोण करू शकतो का असं विचारले तर भारत. सो म्हणून या ठिकाणी कॅन इंडिया. कॅन भारत पण म्हणू शकतो आपण. कॅन भारत डिफीट, कॅन इंडिया डिफीट. ओके, कॅन इंडिया डिफीट पाकिस्तान. तर मित्रांनो, वाक्याचा आपल्याला कर्ता ओळखता आला पाहिजे, कारण कधी कधी दोन या ठिकाणी कर्ता असतात असं आपल्याला भास होऊ शकतो, परंतु जो क्रिया करणारा असतो तोच कर्ता असतो, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य, मी थोडक्यात वर्णन करू शकतो. आय कॅन डिस्क्राईब इन शॉर्ट. थोडक्यात म्हणजे काय तर इन शॉर्ट, आणि डिस्क्राईब म्हणजे वर्णन करणे, हे एक क्रियापद आहे. मी या ठिकाणी करता आहे आय. तर मी थोडक्यात वर्णन नाही करू शकत, खूप मोठी कहाणी आहे लंबी, म्हणून थोडक्यात वर्णन नाही करू शकत. सो आय कॅन नॉट डिस्क्राईब इन शॉर्ट. आय कॅन नॉट डिस्क्राईब इन शॉर्ट. आय कॅन नॉट डिस्क्राईब इन शॉर्ट. या ठिकाणी निगेटिव्ह वाक्य आपण बघितलं. लगेच बघूया प्रश्न. तर मित्रांनो, मी थोडक्यात वर्णन करू शकतो का? तर या ठिकाणी कॅन आय डिस्क्राईब इन शॉर्ट. कॅन आय डिस्क्राईब इन शॉर्ट. मी थोडक्यात विचारू शकतो का? कॅन आय आस्क इन शॉर्ट असं पण आपण म्हणू शकतो. मी थोडक्यात सांगू शकतो का? कॅन आय टेल इन शॉर्ट. तर मित्रांनो, अशा पद्धतीने पुढचं वाक्य आहे, आम्ही मौज करू शकतो. म्हणजे आम्ही आनंद घेऊ शकतो, आम्ही मज्जा करू शकतो, आम्ही मौज मजा करू शकतो, या अर्थाचं वाक्य. सो वी कॅन एन्जॉय. एकदम सोपं वाक्य आहे. काही वाक्य इंग्लिशमध्ये म्हणायला सोपे वाटतात, जसं की वी कॅन एन्जॉय, आहे की नाही. त्याच्यानंतर आणि आपण जनरली बरेच असे शब्द आहेत ते आपण डायरेक्ट इंग्लिशमध्येच म्हणतो, की जसं हा एन्जॉय आहे, हा खूप आपण मौज जास्त म्हणतच नाही आपण. सो आम्ही मौज नाही करू शकत. वी कॅन नॉट एन्जॉय. वी कॅन नॉट एन्जॉय. आम्ही मौज करू शकतो का? आम्ही मौज करू शकतो का? कॅन वी एन्जॉय. कॅन वी एन्जॉय. कॅन वी एन्जॉय. तू मौज करू शकतो का? कॅन यू एन्जॉय. तू 10 वाजेपर्यंत प्रवेश करू शकतो. प्रवेश करणे, याला एंटर हे वर्ब आहे. यू कॅन एंटर अंटिल 10 o'clock. यू कॅन एंटर अंटिल 10 o'clock. तू 10 वाजेनंतर प्रवेश नाही करू शकत. सो यू कॅन नॉट एंटर आफ्टर 10 o'clock. इथं अंटिल आहे, इथं आफ्टर घ्यावं लागेल. यू कॅनॉट एंटर आफ्टर 10 o'clock. 10 o'clock. वेळ सांगण्यासाठी आपल्याला 10 o'clock, 5 o'clock अशी लिहिण्याची पद्धत आहे, बोलण्याची पद्धत आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. तू 10 नंतर प्रवेश करू शकतो का? म्हणजेच 10 वाजेनंतर. 10 नंतरच म्हणजे 10 वाजेनंतर. तू 10 नंतर प्रवेश करू शकतो का? सो कॅन यू एंटर आफ्टर 10 o'clock. कॅन यू एंटर
आफ्टर 10 o'clock, 10 o'clock. तर मित्रांनो आफ्टर म्हणजे नंतर, अंटिल म्हणजे एखाद्या घटनेपर्यंत, कितीतरी वाजेपर्यंत, वेळेपर्यंत या पद्धतीने आपण वापरतो. जोपर्यंत अशा शब्द जेव्हा येतात वाक्यामध्ये तेव्हा आपण वापरतो. त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे, ते तुझ्याकडून अपेक्षा करू शकतात. आता अपेक्षा करण्यासाठी वर्ब आहे एक्सपेक्ट. दे कॅन एक्सपेक्ट फ्रॉम यू. तुझ्याकडून म्हणजेच फ्रॉम यू हे आहे आणि ते साठी आपण दे घेतलेला आहे. एक्सपेक्ट हे नवीन वर्ब आहे. प्रत्येक वाक्यामध्ये आपण नवीन वर्ब आणि कर्ता बदलण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून जास्तीत जास्त प्रकारचे वाक्य फक्त कोणते तर कॅनचेच. कोणीतरी काहीतरी करू शकतो, कोणीतरी काहीतरी नाही करू शकत आणि कोणीतरी काहीतरी करू शकतो का, ह्या 3 प्रकारांवर आपण फोकस केलेला आहे मित्रांनो. तुमच्या लक्षात आलं असेल. पुढचं वाक्य बघूया. ते तुझ्याकडून अपेक्षा नाही करू शकत. दे कॅन नॉट एक्सपेक्ट फ्रॉम यू. they cannot expect from you. ते तुझ्याकडून अशी अपेक्षा नाही करू शकत. they cannot expect from you like this. ते तुझ्याकडून अपेक्षा करू शकतात का? can they expect from you? can they expect from you? can they expect from you? तो स्पष्टीकरण देऊ शकतो. ही कॅन एक्सप्लेन. एक्सप्लेन म्हणजे स्पष्टीकरण देणे असा वर्ब आहे. सो निगेटिव्ह मध्ये त्याचं होईल ही कॅन नॉट एक्सप्लेन. तो स्पष्टीकरण नाही देऊ शकत. ही कॅन नॉट एक्सप्लेन. स्पष्टीकरण देणे किंवा स्पष्ट करून सांगणे असं पण. तो स्पष्टीकरण देऊ शकतो का? कॅन ही एक्सप्लेन. कॅन ही एक्सप्लेन. ती आव्हानांचा सामना करू शकते. शी कॅन फेस द चॅलेंजेस. एखाद्या गोष्टीचा सामना करण्यासाठी आपण फेस म्हणतो, सामोरे जाणे किंवा सामना करणे, फेस. आणि आव्हानांचा म्हणजेच द चॅलेंजेस. शी कॅन फेस द चॅलेंजेस. ती आव्हानांचा सामना नाही करू शकत. शी कॅन नॉट फेस द चॅलेंजेस. शी कॅन नॉट फेस द चॅलेंजेस. चॅलेंजेस आव्हानांचा अनेक वचनी आहे. शी कॅन नॉट फेस द चॅलेंजेस. ती आव्हानांचा सामना करू शकते का? कॅन शी फेस द चॅलेंजेस. कॅन शी फेस द चॅलेंजेस. पुढचं वाक्य बघूया. अजय अयशस्वी होऊ शकतो. अयशस्वी. अजय कॅन फेल. अजय कॅन पास. अजय यशस्वी होऊ शकतो. अजय कॅन फेल. अजय अयशस्वी होऊ शकतो. अजय अयशस्वी नाही होऊ शकत. सो अजय कॅन नॉट फेल. कॅनचे वाक्य बोलणं एकदम सोपं आहे मित्रांनो. आपल्याला फक्त V1 घ्यायचं आहे. इथं फेल म्हणजे अपयशी होणे आहे, अयशस्वी होणे आहे, नापास होणे आहे. ठीक आहे. फक्त V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप. अजय यशस्वी होऊ शकतो का? कॅन अजय फेल. कॅन अजय फेल. कॅन अजय पास. अजय पास होऊ शकतो का? या पद्धतीने. पुढचं वाक्य आहे, तू माझं अनुकरण करू शकतो. तू माझं अनुकरण करू शकतो. यू कॅन फॉलो मी. अनुकरण करणे म्हणजेच फॉलो आणि पाठलाग करणे सुद्धा आपण फॉलो किंवा मी सांगतो तसं कर असं करणे असेल तरी सुद्धा आपण फॉलो म्हणतो.
पाठलाग करणं म्हणजे चेस पण आहे, जसं की धावांचा पाठलाग करतो आपण क्रिकेटमध्ये, सो त्याला चेस म्हणतो, रन चेस. तर ह्या पद्धतीने यू कॅन फॉलो मी, तू माझं अनुकरण करू शकतो. यू कॅन कॉपी मी, यू कॅन फॉलो मी, हे जवळपास सिमिलरच व्हर्ब आहेत मित्रांनो, थोडाफार फरक असतो. तू माझं अनुकरण नाही करू शकत, यू कॅन नॉट फॉलो मी. यू कॅन नॉट फॉलो, यू कॅन नॉट फॉलो मी. तू माझं अनुकरण करू शकतो का? कॅन यू फॉलो मी, कॅन यू फॉलो मी, कॅन यू फॉलो मी. तू त्याचं अनुकरण करू शकतो का? कॅन यू फॉलो त्यांचं, तू त्यांचं अनुकरण करू शकतो का? अनेक वचनी आहे, सो कॅन यू फॉलो देम, कॅन यू फॉलो देम. तू अंदाज करू शकतो का? तर हे वाक्य आहे मित्रांनो, कॅन यू गेस, तू अंदाज करू शकतो का, तू अंदाज लावू शकतो का. अंदाज करणे, अंदाज लावणे यासाठी गेस हे वर्ब आहे मित्रांनो. तर आशा करतो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तू कोणीतरी काहीतरी करू शकतो, करू नाही शकत आणि करू शकतो का या 3 वाक्यांचा सराव झालेला असेल. तर 660 पर्यंत आपण वाक्य पाहिलेले आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक वाक्य सांगतो की तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता का? तर हे वाक्य तुम्ही कसं बोलणार ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करू शकता का? तर हे वाक्य तुम्ही कसं बोलणार हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आधीचे 1 पासून तर 660 पर्यंतचे पूर्ण वाक्य तुम्ही बघा मित्रांनो. आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट आहे स्पोकन इंग्लिश प्रॅक्टिस म्हणून, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे मी दररोजचे 40 वाक्य टाकलेले आहेत. आज जास्त वाक्य टाकलेले आहेत, आज मी 80 वाक्य टाकलेले आहेत मित्रांनो. तर ते तुम्ही जरूर बघा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल, शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद मित्रांनो.